स्वतःची कीर्ती स्वतःच्या कारणाने येत नाही. क्षमाबाबत एक वाक्य बोलू. देवाला त्या संतांची उंची मोजता आली नाही, म्हणून आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या फुटपट्टीने संत मोजण्याची चूक करू नका देवा. संत हे माझी तळपडी, आत्मज्ञान आहे चोखडे. संतांचं वर्णन करण्याकरता गेलेला देव स्वतःचं वर्णन करून बसला. यथार्थ साधूचं वर्णन करता आलं नाही. जे स्वकृती ऐकत नाही, समाजामध्ये आपली प्रसिद्धी व्हावी याच्याकरता कुठलाच प्रयत्न करत नाही. उलट समाज जर मागे 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 येऊ लागला तर ते वेळेत सोडून घेतात आणि प्रसिद्धीच्या पलीकडे निघून जातात. आणि आताचे काही संत आमचीच पूजा करा म्हणतात, स्वतःच्या आरत्या करतात. तुम्ही त्यांच्या घरात फोटो लावतो, तुम्ही त्यांच्या आरत्या तास तास करत बसता. आता काय म्हणावं तुम्हाला? कोणाचेही बिल्ले खिशाला लावून उभं खेळत जाऊ नका देवा. श्री गुरु विठ्ठल गुह्यांचं वाक्य आहे का? बोल. आशांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवाची जी चरण भरलेली नाही, ज्यांची चरण सदाचार संपन्न आहे, कारण सर्वेषु गात्रेषु शिरप्रधान, सर्व अवयवामध्ये आपलं शिर प्रधान आहे. म्हणून कोणाच्याही चरणावर ठेवू नका. जी चरण पवित्रांनी सदाचाराने संपन्न आहे, अशाच चरणावर आपलं मस्तक टेकवा तर आपलं कल्याण होईल, आणि तर होऊ शकत नाही. म्हणून साधू लक्षात येत नाही. असं म्हणतात स्वामी रामकृष्ण परमहंस दक्षिणेश्वरी कालिकातेच्या मंदिरामध्ये दुपारचं प्रवचन करायचे. प्रवचन करता करता आली का लहरी यायची त्यांना. समोरच हॉटेल होतं म्हणतात, त्या हॉटेलमध्ये जायचे, भजे खायचे आणि व्यासपीठावर बसून पुन्हा प्रवचन करायचे. आपल्याला जमेल का असं? नथुबाबांनी त्या मालिकेमध्ये एक नियम लिहिलाय बघा. अनेक नियम आहे, 10-11 नियम. त्याच्यात एक नियम आहे. दोन एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल गुरुवारी मामासाहेब दांडेकरांनी सांगितलेले नियम नथुबाबांनी लिखित केलेले. त्यात एक नियम आहे का, वारकरी संप्रदायाच्या कीर्तन प्रणालीमध्ये वक्त्याला भर उन्हामध्ये घशाला कोरड जरी लागली आणि जीभ टाळूला जरी चिटकू लागली तर 2 तासाच्या कीर्तनामध्ये पाणी पिण्याची परवानगी नाही. आता पिता तो स्वातंत्र्याचा स्वैराचार आहे, पण पिण्याची परवानगी अजून दिलेली नाही. एवढ्या संप्रदायातली कडक नियमांनी प्रणाली आहे. मग भजे खाणं कसं शक्य आहे? लोक नावं ठेवायची देवा. कसला साधू आहे? भाऊ सांगायचे, सुनेला आणि साधकाला डोळ्यात तेल घालून जागावं लागतं देवा. जाळूने नाव पावले नि पार, मागील आधार बहुतांचा. वारकरी संप्रदायातल्या मार्गदर्शक मंडळींना डोळ्यामध्ये तेल घालून जगावं लागतं का? हजारो माणसं त्यांच्या अनुयायी आणि त्यांच्याप्रमाणे चालीरीती शिकून संप्रदायामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून मोठ्या माणसाला फार जीवन कसरतीने जगावं लागतं. आम्ही परंपरेने दृष्टांत ऐकला. गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज त्यांच्या पंढरपूरच्या 3 मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर सकाळचं पहाटचं काकड्याचं भजन गायचे म्हणतात. त्या काळामध्ये माईकची व्यवस्था नव्हती. स्वामी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधी सारेगमप सुद्धा केलं नव्हतं म्हणतात, पण त्यांच्या पहाटच्या काकड्याच्या सकाळच्या भजनाला त्या काळातला संगीतातला सम्राट बादशाह बालगंधर्व सकाळी जागा मिळत नाही म्हणून 2:30 वाजता येऊन धर्मशाळेत बसायचे आणि स्वामींचं भजन ऐकायचे. का? ऐका, ज्याच्या हृदयाला देवानी स्पर्श केलेला आहे ना, त्याच्या शब्दाला आणि वाणीला परिपक्वता येत असते. पिकले सगळे अमृतेचा स्वामी महाराजांचं भजन होतं. त्या बालगंधर्वांचं एकच प्याला नावाचं नाटक प्रसिद्ध होतं देवा. त्याची आता कादंबरी आहे आणि ती वाळवंट काल होत. 2-3 दिवस झाले आणि बालगंधर्वांच्या शिष्याने एका स्वामी महाराजांना प्रश्न विचारला, ओ स्वामी महाराज, आमचे गुरुजी बालगंधर्व तुमचं सकाळचं भजन ऐकायला जागा मिळत नाही म्हणून रात्री 2:30 वाजता येऊन धर्मशाळेत बसतात. मग 3 दिवस झाले आमच्या गुरुजीचं एकच प्याला नाटक चंद्रभागेच्या वाळवंटी, तुम्ही या. त्याच्यात आश्चर्य काही नाही. एक वाक्य बोलू, मला वाटतं अलीकडच्या कीर्तनापेक्षा पूर्वीची नाटकही बरी असावीत म्हणून बालगंधर्वांच्या शिष्याने धाडसाने स्वामी महाराजांना बोलवलं असावं. इतका कीर्तनाचा थर आणि उंची खाली आली देवा. चला तुम्ही चला की एकदा ते नाटक बघण्याकरता. स्वामी महाराजांनी सांगितलं मी येऊ शकणार नाही. अहो पण का? अडचण काय? स्वामी महाराजांनी उत्तर दिलं, अहो तुमचे गुरुजी माझ्या सकाळच्या भजनाला येतात, ते यावं का न यावं त्यांचा प्रश्न आहे. पण आज जर मी तुमच्या गुरुजींच्या नाटकाला आलो तर माझ्या उद्या वारकरी संप्रदायातले मंडळी तमाशाला जातील म्हणून मला नाटकाला सुद्धा येता येत नाही. ही नियमावली आहे. स्वामी महाराज ते रामकृष्ण परमहंस भजे खाताना लोक पाहायचे, श्रद्धा भंग व्हायची, लोक नावं ठेवायची. ते विवेकानंदाने ऐकलं.
एके दिवशी प्रसन्न असलेल्या रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांनी प्रश्न विचारला, हो स्वामीजी, तुम्ही दुपारच्या प्रवचनामध्ये व्यासपीठ सोडून ते भजन खायला जाताना तेवढं बंद करा का? लोक तुम्हाला नाव ठेवतात. त्यांनी नावं ठेवल्यानंतर माझं अंतःकरण तिळतिळ तोडत आहे, ते चढत आहे. घ्या की सोडून. एकतर प्रवचन संपल्यानंतर खा किंवा प्रवचनाच्या अगोदर खा. हे मध्येच काय? रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं, नरेंद्र, त्यांनी नावं ठेवावी म्हणूनच हे करतोय मी. का? निंदा चांगल्या चांगल्याला पचवता आली नाही. सामान्यतः सोडा, आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिलेले भगवत पूज्य शुकाचार्य वडिलांनी एका वाक्याची स्तुती केली तर त्याचा परिणाम राजा जनकाच्या दरवाजामध्ये शुकाचार्याने आपलं नाक घासावं लागलं. देवा, इतकी स्तुती वाईट आहे. म्हणून न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. म्हणून संत स्वकीर्ती ऐकत नाही. त्यांच्याकडे या आचरणाच्या बाबतीतून पाहू नका. त्यांना पाहण्याची एक नजर आहे, ती अनुभवाची. काय अनुभव आहे देवा त्यांचा? स्वर्गाचा राजा इंद्राला जो अनुभव येत नाही, सत्य लोकांच्या ब्रह्मदेवाला जो अनुभव आला नाही, तो अनुभव जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला आला. माझा पहा अनुभव केला देवा पुला, आई साजाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अशा अनुभवयुक्त संतांच्या दर्शनाची जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये लालसा होते. नाहीतरी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पुढे जगात फक्त एकच संत आहे. त्या संतांचं नाव संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. अशा संतांचं दर्शन व्हावं याच्याकरता महाराज अहोरात्र प्रयत्न करत होते. भाग्याचा उदय झाला आणि महाराजांनी केलेल्या परमार्थाच्या प्रयत्नाला फल मिळालं आणि एक दिवस तो साक्षात्कार झाला. त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देतात. तुका मन श्रम के